क्लीनअप करून घेऊया. त्यासाठी मी क्लेन्झर यूज केलं आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल आहे फेस वॉश वगैरे ते घ्या तुम्ही. काही नसेल तर बदाम ऑइल वगैरे घेऊन त्यांनी मसाज करा आणि एकदम क्लीन करून घ्या व्यवस्थित. अशी मसाज करून व्यवस्थित क्लीन करून घेऊयात. नंतर धुवून आपण स्क्रब घेऊया. स्क्रब बनवण्यासाठी 1 चमचा कॉफी, 1 चमचा मध घेऊन त्यात थोडीशी साखर, 1 ते 1.5 चमचा साखर घेतली आहे. मी पूर्ण साखर घेतली आहे, बारीक करून घेतलेली नाही आहे. 1 ते 1.5 चमचा साखर घेतली. त्याच्यात लिंबाचा रस घेतला आहे त्याच्यामध्ये आणि लिंबाचा रस टाकून कॉफी, मध, साखर आणि लिंबाचा रस असं सर्व एकत्र करून असं मिक्स करून घेते. व्यवस्थित असं मिक्स झालं की थोडं थोडं आपण लावायला फेसला घेऊयात. फेसला लावताना साखर पूर्ण असल्यामुळे पडती, पण त्याने स्क्रब खूप सुंदर आणि चांगला होतो. कारण की स्क्रब साखर पूर्ण असल्यामुळे व्यवस्थित स्क्रब व्हायला पण मदत होते आणि व्यवस्थित असं आपलं जे टॅनिंग झालेलं आहे ते पण रिमूव्ह व्हायला मदत होऊन जाते. पहिल्यांदा मी असं सगळीकडे थोडं थोडं लावून घेते. जिथं जिथं मला टॅनिंग वगैरे जास्त दिसते तिथं व्यवस्थित असं एका हाताने लावून घेते. परत व्यवस्थित असं झालं की दोन्ही हाताने व्यवस्थित अशी मसाज करायला घ्यायची. दोन्ही हाताने मसाज करताना एक लक्षात ठेवायचं की जास्त असं पूर्ण स्ट्रॉंग असं एकदम सॉफ्टली असं हात फिरवायचे, जेणेकरून स्क्रब चांगलं होईल आणि आपल्या स्किनला काही डॅमेज होणार नाही. मग धुवून घेऊया. बघा स्क्रब झाल्यानंतर किती व्यवस्थित असं क्लीन दिसायला लागलं आहे स्किन. व्यवस्थित अशी स्क्रब नुसतं केलं तरी चालते, पण आपण आता फेस पॅक पण बनवून घेऊया. फेस पॅकसाठी 1 चमचा बेसन पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा हळद घेतली आहे. त्याच्यात परत अर्धा चमचा एक मध घेतले. नंतर पेस्ट बनवण्यासाठी थोडंसं दूध टाकले. तुमच्या अकॉर्डिंग तुम्हाला जेवढं दूध लागेल, जेवढं तुम्ही पेस्टसाठी बेसन पीठ वगैरे घेतले त्यानुसार तुम्ही दूध यूज करा. मग सगळं असं व्यवस्थित यूज केलं. त्यात मी मध का घेतले तर आता हिवाळा चालू आहे, थंडी असल्यामुळं ड्राय स्किन होऊन जाते फेशियल वगैरे केलं, त्यामुळं मध यूज केलं आहे. नंतर हे सर्व असं बघा पेस्ट अशी तयार झाली. सर्व लावायला घेतली. स्क्रब करताना जसं मी सांगितलं, पहिल्यांदा मी थोडं थोडं लावून घेते आहे पूर्ण फेसवर. असं मसाज करत करत लावून घ्या व्यवस्थित. जिथं तुम्हाला व्यवस्थित असं लावून घेतलं बघा, अशी मसाज करा व्यवस्थित. पूर्ण स्लोली असं मसाज करून घ्या, जेणेकरून आपल्याला पुढे जेवढं रिझल्ट येतो तो एकदम बेस्ट मिळून जाईल. त्यामुळं आधी व्यवस्थित असं लावून घ्या. नंतर दोन्ही हाताने अशी व्यवस्थित अशी मसाज करून घ्या. मग मसाजसाठी पूर्ण असं व्यवस्थित जेवढा तुम्ही मसाजसाठी टाईम द्यायचा तेवढा तुम्हाला बेस्ट रिझल्ट भेटेल. त्यामुळं मसाज व्यवस्थित करून घ्या. नंतर असं व्यवस्थित लावून झालं की मी असे दोन्ही हाताने व्यवस्थित असं परत क्लीन करायला लागले, मसाज करायला लागली. बघा पाच ते 10 मिनटं मसाज करून झाली. आता मी व्यवस्थित असं आता फेस पॅक पूर्ण आता मसाज तर झाली आहे. आता त्यामुळं लेप लावून घेण्यासाठी मी परत एकदा लावून घेते पूर्ण चेहरा व्यवस्थित. 10 ते 15 मिनटं ठेवून चेहरा धुवून घेऊया. बघा रिझल्ट बघू शकता तुम्ही, तुमच्यासमोर आहे किती असा फरक पडला बघा. मला शेवटला तर तुम्हाला दाखवतच मी आफ्टर अँड बिफोरचा फोटो दाखवेलच, पण आता तुम्ही बघा किती फरक पडला आहे. व्यवस्थित असं टॅप करून पुसून घेऊयात. पुसून झालं की मॉइश्चरायझर आणि वॅसलीन लावायला घेऊया. मी तुमच्याकडे जे अवेलेबल आहे मॉइश्चरायझर, वॅसलीन ते लावा. मी वॅसलीन यूज करते, सो वॅसलीन घेतलं आहे मी लावायला. व्यवस्थित असं सगळीकडे लावून मग मसाज करायला घेतली. एक वॅसलीन लावलं की मसाज करायचीच, जेणेकरून जे आपण वरनं मॉइश्चरायझर वॅसलीन लावतो हे पूर्ण आपल्या स्किनमध्ये जाईल. त्यामुळं व्यवस्थित अशी मसाज करून घ्या. स्किनमध्ये ऑब्झर्व झालं तर आपल्या स्किन अशी ग्लोईंग होईल. त्यामुळं व्यवस्थित अशी मसाज करून घ्या. बघू शकता माझं स्किन किती आता आधी आणि आता किती फरक पडला आहे व्यवस्थित. तर हे मी मंथली करते. मंथली तुम्हाला माझं पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी मंथली रुटीन दाखवेन तुम्हाला. बघू शकता क्लोजअपमध्ये सुद्धा. आणि तुम्हीही करून बघा आणि नक्की सांगा मला कसं वाटलं कमेंटमध्ये.